सांगली येथून आलेले अशोक पवार, छाया वांगडे व्यासपीठाजवळ यायचे। नमस्कार, मी सुरेश शिवाळे, सहशिक्षक नूतन विद्यालय सेलू, जिल्हा परभणी। कविता सादर करतोय। भारतीय। स्वातंत्र्याचा सूर्य उगवला लख, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला लख, अंधारही भक्क सोबतीला, अंधारही भक्क सोबतीला। पडू नये पुन्हा कधीही दुफळी, पडू नये पुन्हा कधीही दुफळी, निष्पापांचा बळी जाऊ नये, निष्पापांचा बळी जाऊ नये। जागो राष्ट्र धर्म नको धर्म जात, जागो राष्ट्र धर्म नको धर्म जात, कुणा हाती पात विध्वंसाचे, कुणा हाती पात विध्वंसाचे। न राहो कुणीही विना रोजगार, न राहो कुणीही विना रोजगार, मिळू दे भाकर प्रत्येकाला, मिळू दे भाकर प्रत्येकाला। आसमानी सुलतानी संकट ते टळो, आसमानी सुलतानी संकट ते टळो, बळीराजा मिळो हक्क त्याचा, बळीराजा मिळो हक्क त्याचा। कुणीही न विको अमूल्य ते मत, कुणीही न विको अमूल्य ते मत, असावी जिवंत लोकशाही, असावी जिवंत लोकशाही। अधिकाराआधी कर्तव्य पालन, अधिकाराआधी कर्तव्य पालन, आहे संविधान सर्वश्रेष्ठ, आहे संविधान सर्वश्रेष्ठ। होऊ दे विकास माणूस समृद्ध, होऊ दे विकास माणूस समृद्ध, सत्ता कटिबद्ध अंत्योदया, सत्ता कटिबद्ध अंत्योदया। सर्व नागरिक आधी भारतीय, सर्व नागरिक आधी भारतीय, अंती भारतीय चिरंतन, अंती भारतीय चिरंतन। आणि शेवटच्या वळी आहेत, नको डावपेच घडू नये दंगा, नको डावपेच घडू नये दंगा, फडको तिरंगा मनोमणी, फडको तिरंगा मनोमणी। धन्यवाद। अतिशय सुंदर काव्यरचना त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केली। मान्यवरांना विनंती की त्यांना व्यासपीठावर सन्मानित करावं। थँक्यू, थँक्यू।